Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greetings to you all in Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. Today all your expectations shall be met by Jesus. आज येशू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. So cheer up. म्हणून आनंदी व्हा. Don't be sad. दुःखी राहून आता आलाच आहात देवाच्या दारी तर आनंदी राहा. Let दुःखी God नका राहू. work in your lives. देवाला तुमच्या जीवनात काम करू दे. Praise God. आमेन. So just open your ears आपले कान उघडा and listen to what God has to tell you. आणि देवाला तुम्हाला जे सांगायचंय ते ऐका. Amen. आमेन. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 9 verse 11. उपदेशक याचा 9वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, please open to Ecclesiastes chapter 9 verse 11. तुमच्याकडे जर बायबल असेल तर उघडा उपदेशक 9वा अध्याय त्यातलं 11वं वचन. I looked at life and noticed something. The fastest people don't always win races. The strongest soldiers don't always win battles. Smart people don't always have enough food. Educated people aren't always rich. Skilled people don't always receive rewards or praise. उपदेशक 9वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन. मी फिरून सूर्याच्या खालती असे पाहिले की वेगवंतास धाव, बलवानास युद्ध साधत नाही, आणि ज्ञानास अन्न व बुद्धिमत्तास धन आणि निपुणास अनुग्रह प्राप्त होत नाही, परंतु समय व प्रसंग हे सर्वांना घडतात. Praise God. देवाला धन्यवाद. How true this is. अतिशय खरं विधान आहे हे. So many times अनेक वेळेला we pour our hearts into something. आपण आपलं हृदय कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये ओततो. We work very hard. आपण फार मेहनत करतो. We stay very faithful. आपण फार विश्वासू आणि इमानी राहतो. We do everything we know. म्हणजे आपण सगळं करतो जे आपल्याला करायला माहित आहे, And how to do we know. आणि कसं करायचं आहे आपल्याला माहिती असतं, आपण करतो सुद्धा. And still तरीही life doesn't turn out the way we have hoped. आयुष्य मात्र आपली आशा आहे त्या पद्धतीचं होत नाही. Isn't this true? हे खरं आहे की नाही, की अनेक वेळेला आपण जे जमतंय ते सगळं करतो, पण आपल्याला जे जीवन हवं आहे त्या पद्धतीचं जीवन आपलं बनतच नाही. Some of you hearing me right now आणि- know exactly what I am saying. तुमच्यातले काही लोक जे आता मला ऐकतायत इथे बसलेल्या जागी सुद्धा, त्यांना कळतंय एक्झॅक्टली अचूकपणे मला काय म्हणायचंय. Because you are living through it. कारण तुम्ही त्यातनं जाताय, तुम्ही ते जीवन जगताय, You have experienced it. तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय. You don't see the results. तुम्हाला त्याचा परिणाम दिसत नाही. You work hard. तुम्ही मेहनत करता, You work faithfully. तुम्ही विश्वासूपणे काम करता, But things are not really coming out as expected. पण तरीही गोष्टी हव्या त्या पद्धतीनं, तुमची आशा होती त्या पद्धतीनं होत नाहीत. And you are all living through this Ecclesiastes 9:11. आणि उपदेशक 9 त्यातलं 11वं वचन जे आहे त्यात जे लिहिलेलं आहे त्या पद्धतीचं जीवन आपल्यातले अनेक लोक आत्ताला जगतायत. That is happening in your real life. तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडत आहे की मी सगळं करतोय जमेल तेवढं, पण तरीही मला माझी लाईफ जशी हवी आहे तशी मिळतच नाही. You did everything right. सगळं तुम्ही बरोबरच केलंय, But the job just slipped away. पण मग तुमची नोकरी हातातनं जाते अचानक, Someone with less experience, आणि कोणीतरी ज्याला कमी अनुभव आहे he got the position. त्याला ते पद मिळतं, तुमची हातातली पदं जातात. You worked very hard, तुम्ही तर मेहनत खूप केली होती stayed loyal, आणि तुम्ही इमानानं राहिला होता, yet the door closed anyway. तरी सुद्धा दार तुमच्या तोंडावर एनिवे बंदच झालं. You have been responsible. आणि तुम्ही तर जबाबदारीनं करत होता, You have been honest. आणि तुम्ही प्रामाणिक सुद्धा होता, You have been disciplined. आणि तुम्ही शिस्तबद्ध रीतीनं काम करत होता, गबाळ सुद्धा नाही. But still money is tight. आणि तरी पैसा मात्र टाईट आहे तुमच्याकडे. And then you watch others waste resources. आणि मग तुम्ही इतर लोकांकडे पाहता की त्यांचे जे काही स्रोत आहेत They have wasted their resources. आणि त्यांनी आपले उगम वाया घालवलेले आहेत. Yet they rise very quickly. आणि अशी काही माणसं तुम्ही पाहता की ज्यांनी बरंच काही वाया घालवलं, पण तरी सुद्धा ते उत्कर्षाला मात्र लगेच आले. They live wicked lives, yet they prosper. म्हणजे काय की काही लोकांकडे तुम्ही पाहता आणि म्हणता की यांनी एवढं दुष्ट जीवन जगलेलं आहे, तरी सुद्धा ते एवढे भरभराटीला आणि समृद्धीला आलेले आहेत. And here you are saving so much. आणि तुम्ही तर इथे एवढी बचत करता, चांगले राहता, You plan also. आणि योजना करता, योजनाबद्ध जीवन जगता, प्लॅनिंगनी जगता, बजेटनी जगता, वगैरे वगैरे. And still you are struggling in life. आणि तरी संघर्ष मात्र आयुष्यात तुमचा सुरूच आहे, डोकं फोडतायच आहे. You give your best relationship, तुम्ही तुमची उत्तम नाती देता, but still ended up hurting. म्हणजे उत्तम नातं सुद्धा तुम्ही उत्तम करायचा प्रयत्न करता, तरी सुद्धा शेवटी तुमच्याच हृदयाला जखम होते. You have raised your children with love. तुम्ही तुमच्या मुलांचं संगोपन पण प्रेमाने केलेलं असतं की माझी मुलं आहेत, त्यांना मी चांगलं वाढवणार.
but then they still made painful choices. पण ती मोठी झाल्यानंतर काहीतरी वेदनामय असे निर्णय घेतात. You did your part, तुम्ही तुमची भूमिका बजावली, मुलांना तुम्ही चांगले संस्कार दिले, संगोपन केलं, मोठी केली, पण मोठी झाल्यावरती मुलं काहीतरी आपल्याला वेदना होतील असे निर्णय घेतात. you were present with them and for them all the time, आणि तुम्ही तर नेहमी त्यांच्या सोबत राहिला, त्यांच्यासाठी उभे राहिला, त्यांच्या पाठीशी उभे राहिला, सगळं केलं, but still तरी life took unexpected turns. जीवनाने मात्र अशी काही वळणं घेतली की ज्याची आशा मी ठेवली नव्हती. Why? का? असं का? One of the biggest reasons is आणि त्याचं एक मोठं कारण असं आहे, we are living in a fallen world. आपण पडलेल्या, पतन पावलेल्या जगात जगतोय. We are living in a broken world. आपण तुटलेल्या जगात जगतोय. We are living in a sinful world. आपण अशा जगात जगतोय की जे जग पापाने भरलेलं आहे. A world that is not functioning the way God originally designed it. आणि हे जे जग आत्ताला देवाला ज्या पद्धतीनं ओरिजिनली हवं होतं त्या पद्धतीनं जगत नाहीये. And we also have fallen human nature. आणि आपल्याकडे पतन पावलेलं किंवा पडलेला पतन पावलेला माणसाचा स्वभाव पण आहे. People make wrong choices. लोक आपल्या आयुष्यामध्ये चुकीचे निर्णय घेतात. People act out of jealousy. आणि लोक ईर्षेनं काहीतरी कामं करतात, जळफळाट असतो त्यांच्या हृदयामध्ये, मग उगीच आपलं काहीतरी करून There बसतात. is selfishness all sides. लोकांमध्ये स्वार्थीपणा अलीकडे फार आलेला आहे. चारी बाजूने स्वार्थीपणा There is ठासून बसतो. fear, लोकांना भीती वाटते, anger, pride. लोकांना राग फार येतो, लोकांमध्ये गर्व खूप आहे, अभिमान, स्वाभिमान, गर्व, गमेंट सगळंच आहे. People hurt others. आणि लोक इतरांना वाईट वाटेल असं वागतात, They बोलतात disappoint others. आणि इतरांना नाराज करतात. त्यांना कोणाची पडलेली नाही की मला काय करायचंय, त्यांना वाटलं वाईट तर वाटलं, They fail others. आणि इतरांना अपयश देतात. Above all, आणि त्याहूनही जास्त the devil is the ruler. सैतान अधिपती, राज्य करणारा, He is ruling the world system today. तो आज संपूर्ण जगाच्या सिस्टमवर कार्य करत आहे, राज्य करत आहे. That's why you are seeing evil is increasing day आणि by म्हणून day. तुम्ही दर दिवसाला या जगामध्ये दुष्टाई वाढताना पाहतायत. अलीकडे अशा काही गोष्टी आपण घडताना पाहतो ज्या पूर्वीच्या काळी आपण कधीही पाहिलेल्या नव्हत्या. Isn't it true? हो ना, खरंय ना. अशा काही गोष्टी या जमान्यात आपण आता घडताना बघतोय, जे बघून आपल्यासारख्यांना, आमच्या सारख्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की दिस इज नॉट डन. हे असं नाही होत, असं नसतं करायचं. Injustice everywhere. अन्याय सगळीकडे आहे, Corruption everywhere. भ्रष्टाचार सगळीकडे आहे, Violence is spreading. हिंसा, भांडणं, मारामारी दर दिवसाला वाढत आहे. Families breaking. परिवार तुटतात, कुणाला कुणाची पडलेली नाही. Minds are tormented. लोकांची मन छळात गेलेली आहे. Bad things are happening to good people. वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात घडतायत. And good things are happening to undeserved people. आणि चांगल्या गोष्टी नालायक माणसांच्या जीवनात घडतायत. Life seems at random. आणि आयुष्य असं रॅन्डमली आपल्याला वाटायला लागलंय Life is confusing. की आयुष्य गोंधळणार आहे Life is upside down. आणि जीवन आज उलट झालेलं आहे. And so in a fallen world like this, तर या असल्या पतन पावलेल्या पडलेल्या जगात only God can bring true help. फक्त देवच आपल्याला खरं सहाय्य देऊ शकतो. Only आता God can bring true help. फक्त देवच आपल्याला खरं सहाय्य देऊ शकतो. आता म्हटलं तर देवाशिवाय खरं नाही. This is the only hope. ही एकच आशा आहे. Only God can protect you. फक्त देवच तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. In a world that is full of evil, या असल्या दुष्टाईनं भरलेल्या जगामध्ये आपल्याला सुरक्षित फक्त देवच ठेवू शकतो. praise God. Amen. आता- Because God only sees what you cannot see. कारण की देवालाच एकट्यालाच फक्त जे आपल्याला कोणालाच दिसत नाही ते फक्त देवालाच दिसतं. Only He can guard what you can never guard. आणि ज्याला आपण कधी सुरक्षित ठेवू शकत नाही असं सगळं देव सुरक्षित ठेवतो. And He strengthens what you cannot strengthen. आणि ज्याला आपण ताकद देऊ शकत नाही अशा सगळ्याला देव ताकद देतो. Praise God. देवाला धन्यवाद. Only God can bless you in a world full of injustice. आणि अन्यायानं भरलेल्या जगामध्ये फक्त देवच तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. Only God can give you justice. फक्त देवच तुम्हाला न्याय देऊ शकतो. Only God can give you justice. अन्यायानं भरलेल्या जगामध्ये तुला न्याय फक्त देवच देऊ शकतो. Otherwise there is no justice नाही तर here. न्याय नाहीये. तू लोकांना न्याय मागायला जाऊ पण नको. It's a waste of time. कारण की ती वेळ वाया जाईल, टाइम बर्बाद हो जाएगा. World is becoming wicked and wicked. जग आज मिनिटाला, सेकंदाला वाईट आणि दुष्ट बनत चाललंय. Bible says बायबल म्हणतो in Isaiah 22 verse 22, यशया 22वा अध्याय त्यातलं 22व वचन, God will open doors no one can shut. आणि देव अशी काही दारं उघडेल की ज्याला कोणीही बंद करू शकणार नाही. हे देव करू शकतो. And what He shuts no one can open. आणि देवाने बंद केलेलं दार जर असेल तर ते कोणी माणूस उघडू शकत नाही.
Bible says in Psalm 121 verses 7 and 8, स्तोत्र संहिता 121 त्यातलं 7वं आणि 8वं वचन म्हणतं, God will keep you safe from all harm. परमेश्वर तुम्हाला सगळ्या इजांपासनं सगळ्या बिघाडापासनं सुरक्षित ठेवेल. He will watch over your life. परमेश्वर तुमच्या जीवनाचं रक्षण करून तुमच्याकडे बघत राहील. He will watch over you as you come and go, now and always. आता आणि नेहमी जसं तुम्ही येता जाता परमेश्वर तुम्हाला सांभाळत राहील, बघत Praise राहील. God. देवाला धन्यवाद. That's why put your trust in God. म्हणून मी सांगत आहे, तुमचा विश्वास देवावर ठेवा. Fix your eyes on God. तुझे डोळे देवावर लाव. Don't look for only people to help you. फक्त लोकांकडे बघू नको की यांनी मला मदत करायला हवी, त्यांनी मला मदत करायला हवी. Look to God. कोणी नको. देव असला की सगळं चांगलं होतं. देवाकडे बघ. Praise God. आमेन. Amen. आमेन. I will give you a Bible incident मी तुम्हाला बायबल मधली एक घटना देतो. of how God turns a dead end into a destiny moment. कशा पद्धतीने देवबाप एका जी अखेरच होती संपूर्ण त्या अखेरीला आयुष्याच्या नवीन सुरुवातीत बदलतो. Bible says in 2 Kings 5th chapter, 2 राजे 5वा अध्याय बायबल म्हणतं, there it speaks about Naaman. नामान नावाच्या माणसाची तिथे नोंद आहे. He was a warrior. हा नामान एक योद्धा होता, He was a champion. बलवान वीर चॅम्पियन He was a national hero. आणि राष्ट्रीय हिरो म्हटला तरी चालेल. He was the chief commander of the Syrian army. आणि सिरियन लष्करामध्ये तो मुख्य अधिकारी होता. He had strength. त्याच्याकडे ताकद He होती, had status. त्याच्याकडे स्टेटस होतं, He had success. समाजात जागा होती, यश होतं, He had everything that the world respects today. प्रतिष्ठित होता. आज या जगाला एखाद्या माणसामधनं जे काय हवं असतं ते सगळं नामानात होतं. He was a personality always with armor. असं व्यक्तिमत्व की ज्याच्यावरती नेहमी शस्त्र सामग्री असायची. But पण behind that armor, त्या शस्त्र सामग्रीच्या मागे, behind those medals, त्या सगळ्या मेडलच्या मागे, there was something he couldn't defeat. त्या सगळ्या पदकांच्या मागे असं काहीतरी नामानाच्या आयुष्यात होतं जे त्याला हरवता आलं नाही. And that was leprosy. आणि ते म्हणजे त्याला कुष्ठ फुटलं, In खोड फुटलं. in one moment, एका क्षणात the strong man became weak. हा असा नामानासारखा बलवान माणूस अशक्त झाला. Many times what we are outside, we are not inside. अनेक वेळा आपण जसे बाहेर न दिसतो तसे आतून नसतो. Many times अनेक वेळा we are broken inside. आपण आतून तुटलेले असतो. And outside we show that we are strong. बाहेरून आपण दाखवतो की नाही नाही मी स्ट्रॉंग आहे. Because कारण the world does not accept weakness. जग अशक्त माणसांना आणि अशक्तपणाला स्वीकारत नाही. म्हणून आपण काय करतो, आपला अशक्तपणा आपण कुणाला दाखवत नाही. And so Ecclesiastes 9:11 was already true in Naaman's life. तर उपदेशक 9वा अध्याय आणि त्यातल्या 11व्या वचनाचे लिहिलंय जे आपण आता वाचलं ते नामानाच्या जीवनात ऑलरेडी खरं झालं होतं. The battle is not to the strong. की बलवानांचंच युद्ध आहे असं काही नाही, The race is not to the swift. आणि जे चपळ आहेत त्यांचीच शर्यत आहे असंही नाही. But time and chance happens to all. तर समय वेळ प्रसंग सगळ्यांच्या जीवनात घडत असतात. Naaman was very powerful enough to defeat armies. तर नामान अतिशय सामर्थ्यवान होता, शक्तिमान होता, सैन्याच्या सैन्य हरवू शकत होता. But powerless to defeat the disease in his own body. पण जो आजार त्याच्या स्वतःच्या देहाला झाला, जो रोग त्याच्या स्वतःच्या देहाला झाला, त्याला मात्र तो जिंकू शकला नाही. Strength can win wars, तसं ताकद युद्ध जिंकून देईल, but it cannot heal your heart. पण हृदयाला आरोग्य ताकद देत नाही, शरीराला आरोग्य सुद्धा ताकद देत नाही. Say, त्याला शेवटी देवच लागतो. life can take your strength, आयुष्य तुझी ताकद घेईल, but it cannot take God's timing. पण देवाची वेळ नाही घेऊ शकत. See, when your power ends, कसं असतं, तुझं सामर्थ्य जेव्हा संपतं that is the time God's purpose begins in your life. तेव्हा देवाचा संकल्प तुझ्या जीवनात सुरू होतो. In our power, we will never meet God. आपल्या सामर्थ्यामध्ये शक्तिमान अवस्थेमध्ये आपण देवाला कधी भेटायला येणारच नाही. In our weakness, we will meet God. आपण कधी कमजोर पडलो, अशक्त पडलो तर आपण आपल्या अशक्तपणात देवाला भेटायला येतो. Amen. कारण पर्याय नसतो की आता तूच माझी नैया पार लाव. What defeats the strong cannot defeat your destiny. तर बलवान माणसांना जे काही पराजयी करत आहे ते सगळं तुझ्या ठरलेल्या दिशेला नाही पराजयी करू If शकत. only God is with you. जर देव तुझ्या सोबत असेल तर, If you only attend to God. आणि जर फक्त तू देवाकडे लक्ष देऊन देवाचा ऐकत राहिला तर. Let me tell you tonight, एक सांगतो आज रात्री, no matter what your weakness is, तुमचा अशक्तपणा आणि तुमची कमजोरी काही असो, your weakness is not your end. तुमचा अशक्तपणा म्हणजे तुमची अखेर नाही. तुझ्या अशक्तपणात तुझी समाप्ती नाहीये. If you only turn to God. जर तू देवाकडे वळला तर अजूनही आशा आहे. सो व्हॉट, तू अशक्त आहे काय हरकत नाही,
देव आहे ना. Because your weakness is the place where God starts his work. कारण तुझ्या अशक्तपणाच्या जागीच देव ऍक्च्युली त्याचं कार्य सुरू करतो. In the place of your weakness, God starts a miracle. तुझ्या कमजोरीच्या जागी देव चमत्कारांची सुरुवात करतो. Praise God. कारण जे आपल्याला जमत नाही ते देवाला येतं करायला, देवाला जमतं. Bible says बायबल म्हणतं in Naaman's house नामानाच्या घरात there was a small servant girl, एक लहानशी मोलकरीण मुलगी होती, unnoticed, unnamed, जिच्याकडे कोणाचं लक्ष नाही, जिचं नाव सुद्धा बायबल मध्ये लिहिलेलं नाही की या मोलकरीण मुलीचं नाव काय. and she said, तर ती मुलगी त्याच्या घरात जी कामाला होती ती म्हणाली, if my master only goes to the prophet in Israel, इस्रायल देशामध्ये एक देवाचा संदेष्टा, देवाचा दास आहे, जर त्यांच्याकडे माझे मालक गेले ना he will be healed. तर नामान मालक बरे होतील. And so did you notice म्हणजे बघा, लक्षात येते from where the answer came for Naaman's problem? नामानाच्या समस्येला उत्तर कुठून आलं? Not from a great king, कुठल्या मोठ्या महान राजाकडनं नाही आलं, not from a great prophet, कुठल्या मोठ्या महान संदेष्टाकडनं नाही आलं, but from a servant girl. एक छोटीशी लहानशी मोलकरीण मुलगी, घरात कामवाली असते ना, कामवाली, त्या कामवालीनं सांगितलं. God used an ordinary person to bring an impossible breakthrough for Naaman. देवाने एका साधारण कामवाल्या मुलीला, एका मोलकरीण मुलीला, लहान मुलीला वापरलं नामानाच्या जीवनामध्ये परत एकदा नवीन कोरी सुरुवात करायला. Your miracle may come from a place you had never तर expected. तुझाही चमत्कार कुठल्या तरी अशा जागेतनं येऊ शकतो की ज्याची तू अपेक्षा सुद्धा ठेवली नव्हती, की इथून काही चांगलं होईल किंवा यांच्याकडनं काही माझं भलं होईल असं मला वाटलं नव्हतं, पण झालं. तो देव आहे. Some of you here today, तुमच्यातले काही जण जे आज इथे आलेत, you came because someone told you to come here. तुम्ही इथे का आलात? कारण कोणीतरी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जा ना, शनिवारी दापोडीला सभा असते, म्हणून तुम्ही आलात. And most of the times it is the stranger, the maid at home, आणि जास्तीत जास्त वेळेला आपल्यापासून जे अनोळखी माणसं असतात, ती अनोळखी माणसंच आपल्याला सांगतात, किंवा आपल्या घरची जी मोलकरीण असते, कामवाली असते, असं अनेकांच्या घरात आहे की ती सांगते की तुम्ही चला ना, या ना तिथे दापोडी. they told you about God. तर तुमच्या मोलकरणीनं तुम्हाला सांगितलं असेल, तुमचे कोणी अनोळखी लोक असतील आजूबाजूला, त्यांनी तुम्हाला देवाविषयी सांगितलं असेल, And you came here आणि त्यांचं ऐकून तुम्ही इथे आलात की मला जाऊ दे, जरा बघू दे, and God touched you आणि देवाने तुम्हाला स्पर्श केला असेल, and God healed you. आणि देवाने तुम्हाला आरोग्य दिलं God असेल, blessed you. आणि देवाने तुम्हाला आशीर्वाद God दिला असेल, delivered you. देवाने तुम्हाला सुटका दिलेली And असेल, then you look at that maid आणि मग तुम्ही त्या मोलकरणीकडे बघत and you असाल, look at that small girl आणि मग तुम्ही त्या कामवाली मुलीकडे, लहान मुलीकडे पाहत असाल, and you say, आणि म्हणत असाल, good, I heard her. बरं झालं माझ्या कामवालीचं मी ऐकलं, Otherwise I wouldn't have met God. नाही तर मला देव भेटला नसता आणि मी देवाला भेटायला गेलोही नसतो. अच्छा हो गया, वो काम वाली लड़की ने मुझे बताया कि दापोड़ी चलो तो मैं आया तो मेरा भला हुआ. अभी प्रभु वो काम वाली का भला करे. A doctor once testified in our meeting. एका डॉक्टरांनी एकदा आपल्या भरल्या सभेत साक्ष दिली, I treated many patients, he said, आणि ते डॉक्टर म्हणाले की मी अनेक रुग्णांना उपचार दिलेले आहेत, but I myself was suffering mentally and physically. पण म्हणे मला स्वतःला मानसिक आणि शारीरिक आजार दोन्ही होते. A patient who came to me often, आणि एक रुग्ण जो नेहमी माझ्याकडे यायचा ट्रीटमेंट घ्यायला, he told me, त्यांनी म्हणे मला सांगितलं why don't you go to Vineyard Workers Church Dapodi की डॉक्टर सर तुम्ही का नाही तिथे त्या विन्याड वर्कर्स चर्चला दापोडीला जा ना तुम्ही सुद्धा, and you shall be healed. म्हणजे डॉक्टर सर तुम्ही बरे व्हाल, तुम्ही जा ना तिथे. He said, a patient told me to come. तर ते डॉक्टर म्हणतात माझ्या रुग्णांनी, माझ्या पेशंटने मला सांगितलं की तुम्ही तिथे शनिवारी दापोडीला या, And I came here आणि म्हणे त्याचं ऐकून मी इथे आलो, and God healed me. आणि देवाने मला बरं केलं. I am free from depression. आज माझ्या सगळ्या नैराश्यातनं, मानसिक आजारातनं मी मोकळा आहे. Never underestimate who God can use. आणि देव कोणाला वापरेल काही सांगत नाही. तुम्ही कोणाला कमी लेखू नका, तुच्छ मानू नका. You came, your answer may come from the most unexpected voice. तुझ्या प्रश्नांचं उत्तर अनपेक्षित आवाजातनं येईल, काही सांगत नाही. And so Naaman went to Israel with gifts. तर नामान इस्रायल देशी गेला त्या मुलीचं, त्या मोलकरणीचं ऐकून, भेटी वगैरे घेऊन, गिफ्ट With gold, सोनं वगैरे घेऊन गेला, thinking he could buy his healing. असा विचार करून की आपण हे सगळं गिफ्ट मध्ये देऊ, दानामध्ये देऊन टाकू, आणि आपण आपलं आरोग्य विकत घेऊ. See, bread is not to the wise. शहाण्यांनाच भाकर कमवता येते, या भ्रमात राहू नका. Favor is not to the skilled. अनुग्रह कलावंत लोकांवरच उतरतो असंही समजू नका. Miracles cannot be bought. चमत्कार
विकत घेतले जात नाहीत. God doesn't need your strength, He needs your obedience. देवाला तुझ्या शक्तीची गरज नाहीये. तुझ्याकडेच ठेव तुझी शक्ती. देवाला तुझं आज्ञापालन हवंय. God doesn't need your gold, He needs your obedience. देवाला तुझं सोनं नकोय. तुझं सोनं तुलाच ठेव घालायला. देवाला तुझं आज्ञापालन हवंय. Praise God. Amen. He needs your obedient heart. देवाला तुझं आज्ञापालन करणारं हृदय हवंय. बाकी तुझं तुलाच ठेव सगळं. See, Naaman expected a drama, नामानाने अशी अपेक्षा ठेवली की काहीतरी आता नाटक तिथे होईल. but Elisha, the prophet, didn't even come outside to meet Naaman. पण अलिशा जो देवाचा संदेष्टा ज्याच्याकडे जायला मोलकर्णीने त्याला सांगितलेलं होतं, तो अलिशा देवाचा संदेष्टा नामान आल्यानंतर घराबाहेर सुद्धा आला नाही. Just one simple instruction he gave. केवळ एक साधी सूचना अलिशानं नामानाला पाठवली Go and dip in the Jordan River 7 times. की अर्देन नदी जी आहे त्या नदीमध्ये 7 वेळा जाऊन तू बुड. In the name of my God. माझ्या देवाच्या नावात एवढं कर And you shall be healed. म्हणजे तू बरा होशील असा निरोप अलिशा संदेष्टाने त्याला घराबाहेर पाठवला. अलिशा स्वतःही घरी आला नाही, बाहेर आला नाही. Naaman was offended. नामानाला वाईट वाटलं की मी एवढा मोठा माणूस असून हे मला भेटायला बाहेर नाही आले. And he is asking me to dip in the dirty water of Jordan. आणि त्यावरून मला असं म्हणतात की अर्देन नदीच्या घाणेरड्या पाण्यात मी 7 वेळा बुडायचं. त्यांना माहितीये मी कोण आहे. Just imagine if somebody or if I asked you to dip yourself in Mulla Mutha water, त्याहूनही वाईट. full of face and full of कल्पना करा, But- मी जर तुम्हाला म्हणालो की मुळामुठा नदीमध्ये जाऊन तुम्ही 7 वेळा बुडा, जी एवढी अलीकडे घाण झालेली आहे, काय काय केमिकलचा फेस त्याला सुटलेला आहे आणि काय काय वनस्पत्या येत आहेत say. जी घाणीनं भरलेली And आहे. so here was a great man. तर इथे त्या नामान एवढा मोठा प्रतिष्ठित धनवान माणूस होता. The instruction looked very foolish for आणि ती him. सूचना त्याला बावळण्यासारखी वाटली की हे काही बरोबर नाही, माझ्यासारख्या माणसाला हे असं करतात. But then this was Ecclesiastes 9:11 moment. पण हेच तर उपदेशक 9:11 मध्ये लिहिलेला तो क्षण आहे. It was God's chosen time. देवाची निवडलेली वेळ होती ती. It was God's chosen path. देवाचा निवडलेला मार्ग होता तो. It was God's chosen instruction. आणि देवाने निवडलेली सूचना होती ती. It was God's chosen way to heal Naaman. देवाने निवडलेला मार्ग होता तो नामानाला बरं करायला की जा तू त्या नदीमध्ये बुड. 7 dips, 1 breakthrough. 7 वेळा तू बुड, तुला एक नवीन सुरुवात मिळेल. 7 dips, 1 healing. 7 वेळा त्या पाण्यात तू बुड, तुला एक आरोग्य मिळेल. Some people say I came 9 times, 9 Saturdays, काही लोक शनिवार मोजतात की मी 8-9 वेळा आलो, 10-11 वेळा आलो and now I'm healed. आणि आता मी बरा झालो. It can happen that way too. असंही होऊ शकतं. असंही होऊ शकतं की तुम्ही 7-8 वेळेला आला So- शनिवारी आणि मग बरे झालात. Naaman said, I'm returning home. नामान म्हटला दिस इज टू मच, हे फार आहे, एवढा अपमान मला सोसवणार नाही. आणि तो म्हटला मी परत चाललो. But his officers coaxed him to obey the man of पण God. त्याचे जे कोणी अधिकारी त्याच्या सोबत होते त्यांनी थोडस त्याला सांगितलं की असं करू नका मालक, तुम्ही त्या देवाच्या सेवकाचं ऐका. So he went in first dip. तर मग नामानाने ऐकलं. नामान गेला पाण्याकडे. पाण्यामध्ये पहिल्यांदा बुडला, Nothing happened. काही झालं नाही. Second dip, दुसऱ्यांदा बुडला, still sick. तरी आजारी. Third dip, तिसऱ्यांदा बुडला, still broken. तरी अंगावरचे चट्टेपट्टे गेलेले नाही. Fourth dip, चौथ्यांदा गेला पाण्यात, no change. तरी काही बदल नाही. Fifth dip, 5व्यांदा बुडला, still waiting. तरी तसाच आहे. Sixth dip, 6व्यांदा बुडला, still believing. तरी तसाच आहे Still believing. आणि विश्वास मात्र ठेवतोय. Seventh dip, मग 7व्यांदा बुडला when he came out, आणि 7व्यांदा बुडून जेव्हा बाहेर आला, his skin was smooth. त्याची कातडी लहान मुलाच्या, लहान बाळाच्या कातडी सारखी. His body was clean. त्याचं शरीर अगदी स्वच्छ झालं His shame was erased. आणि त्याची लज्जा, त्याचा अपमान सगळा गेला. His medals were intact. त्याची सगळी पदक मेडल सगळे सुरक्षित राहिले. His positions retained. त्याचं पद शाबूत राहिलं. His fame untouched. त्याची प्रसिद्धी तशीच राहिली. His healing came. त्याचं आरोग्य आलं. इज्जत गेली नाही, इज्जती सकट आरोग्यही आलं. Praise God. सगळं शाबूत. That's what is going to happen to you. तसंच आज तुमच्या जीवनात होणार आहे. Your medals will be retained. तुझी पदक तुझ्याकडेच राहणार आहे. Your position will be retained. तुझं पद सुद्धा तुझ्याकडेच राहणार आहे. Your shame will be erased. आणि तुझी लज्जा मात्र निघून जाणार आहे.
Your name and fame will be untouched. तुझं नाव, तुझी प्रसिद्धी, तुझी इज्जत कशालाही हात लागणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Your Ecclesiastes 9:11 moment is coming tonight. उपदेशक 9 अध्याय आणि 11व्या वचनातला हा क्षण तुमच्या जीवनात आता येत आहे. It is starting tonight. आता आज रात्री सुरू होत आहे, म्हणून नकोस दौडू, क्षण हा मोलाचा. नको आदे उडू. Where your strength fails, जिथे तुमची शक्ती निकामी होईल, my God's timing prevails. तिथे माझ्या देवाची जी वेळ आहे ती टिकून राहील. Your weakness is not a weight. तुझा अशक्तपणा म्हणजे काही वेळ नव्हे, It's God's doorway. देवाचा तो एक मार्ग आहे. Praise God. Amen. What defeats you तुला जे काही पराजयी करतं cannot defeat God's plan for you. ते देवाच्या तुझ्यासाठीच्या योजनांना पराजयी करू शकत नाही. Amen. आमेन. When your ability ends, तुझ्यातली कुवत जेव्हा संपते, God's opportunity begins. तिथे देवाची संधी सुरू होते. Because one divine moment कारण एक दैवी क्षण can erase years of your struggle. वर्षानुवर्ष तुम्ही केलेल्या संघर्षाला पुसून टाकतो. एक दैवी क्षण, One divine event, one divine एक- moment, one divine touch. एक दैवी घटना, एक दैवी क्षण आणि एक दैवी स्पर्श And one divine word. आणि एक दैवी शब्द Praise God. तुझ्या अनेक वर्षांच्या संघर्षांना काढून टाकेल. Obedience opens doors that strength can never open. आज्ञा पालनातनं असे काही दरवाजे उघडतात जे आपल्या शक्तीतनं कधी उघडू नाही शकत. Praise God. आमेन. Because small voices carry great breakthrough if God is involved in कारण it. छोट्या छोट्या वाण्यांमध्ये, आवाजांमध्ये फार मोठी सुरुवात दडलेली असते जर देव त्यात असेल तर. Do you know माहित आहे, your healing can be hidden in one simple step of faith? तुझं आरोग्य फक्त एका विश्वासाच्या पावलात दडलेलं लपलेलं असेल. Your healing can be hidden in one simple cry to God. तुझं आरोग्य देवाकडे तू एकदाच जी आरोळी करणार आहेस रडून त्याच्यात लपलेलं असेल. माहित आहे, Your healing can be hidden in that one grief that you have tonight. तुझं आरोग्य त्या एका दुःखात दडलेलं असेल, जे दुःख घेऊन तू इथे आलेला आहे त्याच्यात दडलेलं असेल आज रात्री. If my God is in your impossibility, आणि माझा देव जर तुमच्या सगळ्या अशक्य गोष्टींमध्ये आला the impossible becomes easy. तर अशक्य शक्य आणि सोपं होतं. कारण देवाला काही अशक्य नाही. See, the river Jordan looked foolish, यार्देन नदी त्याला मूर्खासारखी वाटली, but in that foolishness, God brought out a miracle. त्या मूर्खपणातनं देवाने चमत्कार काढला. नाही तिथे आपली डोकी चालवायची नाही. देव सांगतो करून मोकळा हो. This place may look foolish, तसही जागा तुम्हाला मूर्खासारखी वाटेल की क्या जगह आहे, but this is the place where God heals. पण ही तीच जागा आहे जिथे देव आरोग्य देतो. This is the place where miracles happen. पण ही तीच जागा आहे जिथे चमत्कार घडतायत गेले कितीतरी वर्ष. This is the place like Jordan where God meets you. आणि ही तीच जागा आहे यार्देन नदी सारखी की जिथे दर आठवड्याला देव तुम्हाला भेटतो. This is the place where destinies are made. आणि ही तीच जागा आहे जिथे लोकांच्या जीवनांना आकार दिला जातो आणि लोकांची जीवन घडतात. Your lives are made in this place. तुझं आयुष्य या जागेत येऊन घडतं. Ordinary place. साधी जागा आहे दिसायला No एकदम. walls here. इथे भिंती नाहीत. You don't have place to sit. या हॉलला भिंती नाही. तुम्हा लोकांना बसायला जागा नाही. No chairs for you. खुर्च्या नाहीये You तुम्हाला are sitting बसायला. on a mat. तुम्ही सगळेजण सतरंजीवर बसलाय. जिथे But- जागा सापडेल तिथे तुम्ही लोक बसता. But why will you not sit? पण मग तुम्ही का नाही बसणार? If God is coming here, जर देव इथे येतोय तर मला काय हरकत आहे? मी देवापेक्षा मोठा आहे? नाही. मग देव जर इथे येऊन बसतोय If God- तर मी का नाही? if God does not feel shame to come here, देवाला इथे यायला लाज वाटत नाही तर मी कोण आहे? why do you feel shame to meet him तुला here? काय लाज वाटते देवाला इथे भेटायला? जर Praise देव God. इथे येतोय तर मी का नाही? God comes down to minister to you. देव तुझी सेवा करायला इथे खाली उतरतो. Your story is not over. तुझी कथा संपलेली नाही बेटा. तुझी कथा अजून संपलेली नाही. God's timing is about to speak to you. देवाची वेळ आत्ता तुझ्याशी बोलणार आहे. Expect miracles from the unexpected. देवाकडनं अनपेक्षित रीतीनं चमत्कारांची अपेक्षा बाळगा. God can move from any direction. देव कुठल्याही दिशेनं कधीही फिरून कार्य He करेल. तो will देव start आहे. from here or he will start from the back. देव इथून सुरू करेल नाहीतर गेट पासून सुरू करेल, पण करणार जरूर. He will move from this side or he will move from देव that इथून side. सुरू करेल नाहीतर देव तिथून सुरू करेल, पण करणार जरूर. आणि त्याच्या हातातनं तू नाही सुटणार. Praise God. देवाला धन्यवाद. If you are not late, my God will also not be late. आणि तू जो उशीर करत नाहीये माझा देवही उशीर लावणार नाहीये.
तुला वेळ द्यायचं कळतंय, तो देव आहे, त्याला जास्त कळतं. If your heart is right, my God's heart is double right. तुझं हृदय बरोबर आहे असं तू म्हणतो, माझ्या देवाचं हृदय डबल बरोबर आहे. आपल्यालाच एवढं समजतंय, तर तो देवाधिदेव त्याला किती समजत असेल. If you have come here in time, God has come here before time. तुम्ही जर वेळ तिथे आलाय, तर त्या वेळेच्याही अगोदर देव इथे आलाय. Yes, give a big clap to एक God. जोरात देवासाठी टाळी वाजवा, कारण देव आलाय. हालेलुया. You are lined up for your moment. तुम्ही तुमच्या क्षणांसाठी रांगेत उभे आहात. One moment in God's presence देवाच्या सहवासातला एक क्षण can do what years of effort could not do for you. वर्षोनवर्ष परिश्रम करून तुला जे करता आलं नाही, ते देवाच्या सहवासातल्या एका क्षणात होईल. म्हणून नकोस दौडू क्षण मोलाचा, कारण ज्यांचे तू गुणगान गातो, जगात नाही कोणी कुणाचा. Sometimes कधी कधी what doctors could not fix, डॉक्टरांना जे दुरुस्त करता येत नाही, God can heal in a single service. देव एका सभेत बरं करून In जाईल. one single service. एका सभेत, एक सिंगल सभा देव बरं करून जाईल. When you step in God's house, देवाच्या घरात जेव्हा तुम्ही पाऊल टाकता, you step into God's help. तुम्ही देवाच्या मदतीत पाऊल टाकता. हे देवाचं घर आहे. A meeting with God. देवाशी भेट, One meeting with God प्रभूशी, देवाशी एक भेट. can break what has been unbreakable for years. त्या भेटीमध्ये असं सगळं तुटून जाईल जे वर्षोनवर्ष तुटलेली नाही, अशी आपली देवाशी होत असते. एक ग्रेट भेट. The miracle you thought was far away, जो चमत्कार तुला असं वाटलं की फार लांब आहे, maybe it is waiting for you for this service. कदाचित तो चमत्कार आजच्या सभेत होणार असेल, तुझी वाट पाहून असेल. तुला आपलं वाटतंय हा चमत्कार एवढ्यात नाही व्हायचा, पण तुला काय समजतंय, देवाच करून टाकेल. Yes, तुला काय माहितीये, तुला माहितीच काय आहे बेटा. the miracle you thought जो चमत्कार was ज्याचा- very far away from you. ज्या चमत्काराचा तू विचार असा केला की नाही नाही हा चमत्कार एवढ्यात तो होणार नाही, फार लांब आहे, It is waiting for you in this service. God knows. या सभेत तो चमत्कार Who knows? तुझी वाट पाहत असेल. कुणाला माहित आहे, कुणाला माहित आहे. Because God can do more in 5 minutes of worship कारण देव हे जे आराधना होते ना, त्या आराधनेच्या 5 मिनिटात देव जास्त काम करेल than you can do in 5 years of your work. जे तुला तुझ्या 5 वर्षाच्या मेहनतीत आणि कामात सुद्धा करून मिळणार नाही, ते देवबाप इथल्या 5 मिनिटाच्या आराधनेत करेल. God says it is 5 minutes. देव म्हणतो मला 5 मिनिट. God says I will take only 5 minutes. देव म्हणतो मी 5 मिनिटं घेईन, तुझी 5 मिनिटं घेईन. I 5 know you मिनिटं. are a very busy मला man. माहितीये तू फार बिझी आहे, तुला वेळ I नाही. know you are a very busy मला woman. माहितीये तू फार मोठा बिझी मॅन आहे. मला Give me माहितीये 5 minutes 5 मिनिटं तर दे मला. 5 and मिनिटं. I will work wonders for you. अशा 5 मिनिटात काही गोष्टी करीन की हा वाचून तू बसशील. Yes. When you come to church, जेव्हा तुम्ही चर्चला येता, you walk into the atmosphere where the impossible becomes normal. तेव्हा तुम्हाला माहितीये तुम्ही अशा वातावरणात पाऊल टाकत असता जिथे अशक्य गोष्ट शक्य असतात, अगदी साधारण असतात. Bible says in Psalm 75 verse 7, स्तोत्र 75 त्यातल्या 7व्या वचनात बायबल म्हणतं, it is God who judges. देव न्याय करतो. He brings one down देव एखाद्याला खाली टाकतो, and he lifts another up. देव दुसऱ्याला वर आणतो. हे करणारा देव आहे, आपल्या हातात काहीच नाहीये. Bible says in James 4 verse 10, याकोबाचं पत्र 4था अध्याय 2रं वचन बायबल म्हणतं, humble yourself before the Lord स्वतःला प्रभू समोर नम्र कर, and he will lift you up. प्रभू तुला उंच करेल. स्वतःला प्रभू समोर नम्र कर. मोठं व्हायचंय ना, प्रभु सामने छोटा बन जा, तू जल्दी जल्दी बड़ा हो जाएगा. God says in Joel 2:25, योएल 2:25 मध्ये देव म्हणाला, I will give you back what was lost. जे तुझं हरवलंय ते मी सगळं तुला परत करीन. Yes. जे तुझं नुकसान झालंय ती सगळी नुकसान भरपाई मी करीन. Yes, the race is not to the swift. चपळ माणसांची शर्यत आहे असं काही नाही, कारण चपळांनाच धावता येतं असं काही नाही. कधी कधी लंगडे पण धावून पहिले येतील, होऊ शकतं.
Race is not to the swift. चपळ माणसांची शर्यत आहे या I know the भ्रमाक्रमात. battle is not to the मला strong, माहितीये ना, बलवान माणसांचंच युद्ध असतं असंही काही नाही. but it belongs to the one who trusts God. पण जो देवावर विश्वास ठेवतो ना, त्यांच्या हातात हे सगळं आहे. And do you know why the race is not to the swift? आणि तुम्हाला माहितीये शर्यत फक्त चपळ माणसांची नाही असं का? Because when God made our first parents, कारण की देवाने जेव्हा आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, Adam and Eve, या जगातला पहिला पुरुष, पहिली स्त्री आदाम आणि हव्वा, Adam didn't fail because he was weak, आदाम अशक्त होता म्हणून अपयशी झाला नाही, not because he was foolish, किंवा आदाम मूर्ख होता म्हणून सुद्धा अपयशी झाला नाही, not because he was slow. किंवा आदाम हळू होता त्याला गतीच नव्हती म्हणून नव्हे. He fell because of one moment, one wrong choice he made. आदाम अपयशी का झाला, का पडला? कारण की एका क्षणाला एक जो चुकीचा निर्णय त्याने घेतला त्यापायी तो पडला. They listened to the voice of the devil त्या दोघांनी मिळून सैतानाचा आवाज ऐकला and they fell आणि त्यांनी ते करायला नको होतं, fell into sin. पापात पडले. And suddenly time and chance changed for all humanity. आणि अचानक वेळ योग सगळ्यांसाठी, संपूर्ण मानव जातीसाठी सगळं बदलून गेलं. The world became fallen. संपूर्ण जगच पतन पावलं. The ground became cursed. संपूर्ण मानव जात पडली, जमीन शापित झाली. Pain entered life. वेदना माणसाच्या जीवनात आल्या. Death entered the world. मृत्यू जगात आला. Fear entered the heart of every man. भीती प्रत्येक माणसाच्या हृदयात. तेव्हापासून हे सगळं सुरू झालंय. You know, Adam had everything. आदामाकडे सगळं होतं. Perfect garden, अगदी परिपूर्ण बाग, perfect peace, परिपूर्ण शांती, perfect relationship with परिपूर्ण God. नातं देवाशी. But one moment changed पण everything. एक क्षण जो त्याच्याकडनं हे झालं त्यात सगळंच बदललं. God wanted them not to eat of the tree of देवाने disobedience. त्यांना वॉर्निंग दिली होती की मी नको म्हणतोय त्या झाडाचं खायचं नाही, ते फळ खायचं नाही. But they listened to the voice of the devil. पण सैतान आला आणि सैतान म्हणाला नाही नाही खा, काही नाही होत, नाही नाही खा. त्यांनी सैतानाचं ऐकलं आणि खाल्लं. Suddenly, आणि मग अचानक good became bad. चांगलं वाईट झालं. The strong became weak. बलवान अशक्त झाला, The blessed became broke. आशीर्वादित तुटला फुटला. The protected became जे vulnerable. सुरक्षित होते ते सगळ्या हल्ल्यांना उघडे झाले. Life became unpredictable. आणि जीवन असं झालं की ज्याचं काही सांगतच नाही. Time started working against us. आणि वेळ काळ आपल्या विरोधात काम करायला The लागला. devil started ruining us. सैतान आपला नाश करायला लागला Chance turned against us. आणि योगायोग सुद्धा सगळे आपल्या विरोधातच गेले. The world shifted to chaos. आणि जग सगळं गोंधळात गेलं. Adam stepped out of God's timing आदाम देवाच्या वेळेतनं बाहेरच गेला and humanity stepped into trouble. आणि मानव जात त्यामुळे त्रासात आली. But that is not the end of the story. पण कथेचा हा अंत नाही. There is beautiful ending for a man's story. माणसाच्या कथेला एक सुंदर अंत आहे. Because कारण Jesus came येशू आले and he changed the history of man. आणि येशूंनी मानव जातीचा इतिहास बदलला. He changed our time and chance. आपली वेळ आपला काळ येशूंनी बदलला. Just when life seemed hopeless, अगदी जस्ट जेव्हा आपल्याला असं वाटत होतं की आपलं आयुष्य अगदी निराशमय आहे, just when humanity was trapped in Adam's consequences, आणि अगदी संपूर्ण मानव जात जेव्हा आदामानी जे पाप केलं त्याच्यात अडकलेली होती, Jesus stepped into this sin-infested world. येशू पापाने माखलेल्या जगात आले. He took the sins of the whole world, संपूर्ण जगाचं म्हणजे मानव जातीचं पाप येशूंनी स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले paid our price in full. आणि संपूर्णतः येशूंनी आपल्या पापांची किंमत मोजली. After his death, त्यांच्या मृत्यूनंतर on the third day he rose again, मेल्या पश्चात येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. letting the world know या संपूर्ण जगाला येशूंनी कळवून दिलं that in his resurrection की येशूंच्या पुनरुत्थानात he has wiped away all our sins त्यांनी आपल्या सगळ्या पापांना पुसून धुवून टाकलं and he has opened heaven for the whole world. आणि येशूंनी स्वर्ग संपूर्ण मानव जातीसाठी उघडलेलं आहे. Jesus became the bridge between earth and heaven. पृथ्वी आणि स्वर्गाच्या मधला ब्रिज म्हणजे पूल झाले येशू. Only Jesus. फक्त येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Where Adam failed, जिथे आदाम अपयशी पडला, my Jesus succeeded. माझे येशू मात्र यशस्वी झाले. Where Adam sinned, जिथे आदामाने पाप केलं, Jesus overcame. येशूने विजय घेतला. Where Adam brought curses, आदामाने जिथे शाप आणले, my Jesus brought blessings. माझ्या येशूंनी तिथेच आशीर्वाद आणले. आमेन. Jesus changed everything for us. येशूंनी आपल्यासाठी सगळंच बदललं. He changed death into life. येशूंनी मृत्यूला जीवनात बदललं. Jesus changed curses into blessings. येशूंनी शापांना आशीर्वादात बदललं. Jesus changed sickness into healing. येशूंनी आजारांना आरोग्यात बदललं. Jesus changed hell into heaven. येशूंनी नरकाला स्वर्गात बदललं. Jesus changed restlessness into peace. येशूंनी अशांतीला शांतीत He बदललं. changed our time येशूंनी आपली वेळ बदलली. from cursed to redeemed. शापातून येशूंनी आपल्याला उद्धारलेलं He केलं.
He changed our chance येशूने आपला योगायोग बदलला. from hopelessness to favoredness. निराशमय अवस्थेतनं येशूंनी आपल्याला अनुग्रहित माणसं बनवली. He changed our future येशूंनी आपलं भविष्य बदललं. from death to life. मृत्यूतून जीवनात आणलं. He changed our destiny येशूंनी आपल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या. from lost to be saved. जे हरवलेले ते तारले गेले. Jesus restored everything that Adam lost in the garden. म्हणजे बेसिकली आदामाने त्या बागेत जे सगळं लुटलेलं, त्याचं जे सगळं हरवलेलं, ते सगळं येशूंनी आपल्याला परत केलं. Praise God. देवाला धन्यवाद. Because of Adam, आदामामुळे time and chance worked against us. वेळ आणि काळ आपल्या विरोधात काम करायला लागला. But because of Jesus, येशूंमुळे time and chance can work for us again. तीच वेळ आणि तोच काळ परत आपल्या बाजूने काम करायला लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus gave us a new beginning for us. येशूंनी आपल्याला नवीन सुरुवात म्हणजे प्रारंभ दिला. Jesus gave us a new chance. येशूंनी आपल्याला नवीन संधी दिली. Jesus gave us a new timing. येशूंनी आपल्याला नवीन वेळ दिली. Jesus gave us a new life. येशूंनी आपल्याला नवीन जीवन दिलं. Jesus gave a new येशूंनी future. आपल्याला नवीन भविष्य दिलं. Jesus gave us a new destiny. येशूंनी आपल्या जीवनाला नवीन दिशा दिल्या. Jesus gave us a new path. येशूंनी आपल्याला नवीन मार्ग दिला. Jesus gave meaning to our life. येशूंनी आपल्या जगण्याला अर्थ दिला. Praise God. हालेलुया. टाइम की बात है बेटा. आदामानी ते सगळं दिलं सैतानाद्वारे. येशूंनी हे सगळं दिलं. Praise God. टाइम की बात है. You may feel like Adam. तुला असं वाटेल आदामाप्रमाणे. One moment ruined everything. एक क्षण, त्या क्षणात माझं सगळंच बर्बाद झालं. One mistake changed your life. एक चूक झाली आणि माझं आयुष्यच बदललं. One wrong step shifted your destiny. एक चुकीचं पाऊल उचललं, माझ्या आयुष्याची दिशा बिघडली. But hear this tonight. पण आज रात्री आल्यासरशी ऐका. What Adam broke, आदामाने जे तोडलं, Jesus rebuilt it again. येशूंनी ते परत बांधलंय. हालेलुया. What Adam lost, आदामाचं जे गेलं, my Jesus restored it fourfold. आदामाने जे नुकसान केलं, येशूंनी 4 पट परत केलं आपल्याला. What Adam had damaged, आदामाने ज्याला इजा केली, my Jesus restored it. येशूंनी ते पुनर्वसित केलं. हालेलुया. Praise God. आमेन. Jesus is giving you a new time, येशू तुम्हाला आता नवीन वेळ देताय. a new chance. नवीन काळ, नवीन वेळ, नवीन योग. Your time is changing from now on. तुमची वेळ आतापासून बदलत आहे. The moment you surrender your life to Jesus, ज्या क्षणाला तुम्ही तुमचं जीवन येशू ख्रिस्तांना द्याल ना, your time changes. त्या क्षणापासून तुझी वेळ बदलली. Your good time is coming. तुझी चांगली वेळ येत आहे. Your chance is coming. तुझी चांगली वेळ, काळ, योग येत आहे. Because कारण Jesus will step in your story. येशू तुझ्या कथेत येणार आहे. येशू तुझ्या कथेत प्रवेश करतायत. Your damaged story, He will come and rectify it. तुझी हानी पावलेली, बिघडलेली कथा येशू ख्रिस्त दुरुस्त करून चांगली करते. Praise God. हालेलुया. नयनी आसवे Your, तरंगलेली कथा एकवी दुभंगलेली. your empty night is not your final story. तुमची रिकामी रात्र म्हणजे तुझ्या सरते शेवटची कथा नव्हे. Bible tells us in the book of Luke, बायबल आपल्याला लूक मध्ये सांगतं. chapter 5, लूकचा 5वा there अध्याय. is an interesting story from the life of Jesus. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे येशूंच्या जीवनातली. It was a cold night, एक रात्र होती, फार थंडी होती, and there was a fisherman named Peter. आणि मासेमारी करणारा एक कोळी माणूस होता, पेत्र त्याचं नाव. He was fishing, पेत्र मासेमारी करत होता त्या रात्री. and the whole night he was fishing. रात्रभर पेत्राने मासेमारी केली, He was exhausted. पण तो दमला थकला. He had toiled all night. अख्खी रात्र त्याने मेहनत केली. He was throwing nets तो जाळं टाकत होता and pulling them in. आणि परत जाळं खेचत होता. Throwing nets जाळं टाकत होता and pulling them in. परत जाळं खेचत होता. But every time he pulled in, पण ज्या दरवेळेला त्याने जाळं परत खेचलं, his net was empty. त्याचं जाळं रिकामच परत आलं. And that's when Ecclesiastes 9:11 showed up in Peter's मग life. उपदेशक 9:11 त्यावेळेला पेत्राच्या जीवनात आलं That the race is not to the swift, की चपळ माणसांची शर्यत आहे असं नाहीये, the battle is not to the strong, आणि युद्ध बलवान लोकांनाच करता येतं असंही नाहीये. but Jesus can change it all. येशू सगळं काही बदलू शकता क्षणार्धात. Peter was swift. पेत्र चपळ होता He was a professional आणि fisherman. पेत्र पेशाधारी कोळी, He was strong, मासेमारी करणारा, skilled, बलवान, निपुण, experienced. कलावान, प्रतिभावान, अनुभवी. but still तरी Ecclesiastes 9:11 whispered in his ear every day उपदेशक 9 त्यातलं 11वं वचन रोज त्याच्या कानात बोललं that जायचं what you are strong in, Peter, की ज्या कशामध्ये तू बलवान आहेस ना पेत्रा, may still fail you. ते सगळं तुला अपयशी करू शकतं. What you are skilled at, Peter, ज्या कशामध्ये तू कलागुणी प्रतिभावान आहेस ना
पेत्रा, may still frustrate you. त्या तुझ्या प्रतिभा टॅलेंट सुद्धा तुला वैताग देऊ शकतात. Because success is not by strength, कारण यश ताकदीवर येत नाही, but by God's timing. देवाच्या वेळेत यश येतं. And that night, त्या रात्री Peter discovered what many of us learned the hard way. आपल्यातले अनेक जण जे फार कष्टाने शिकतायत, फार परिश्रम करून शिकतायत, असा काहीतरी धडा पेत्राने त्या रात्री शिकून घेतला. Your best isn't always enough. तुझं अतिउत्तम सुद्धा जरी तू दिलंस तरी ते पुरेसं नाहीये. Your experience won't always open doors. आणि तुझा अनुभव जो काही आहे तो अनुभवच तुझ्यासाठी दारं उघडेल असं पण नाही. Your strength won't always guarantee victory. तुझी ताकद तुला नेहमी गॅरंटीड विजय देऊ नाही शकत. Sometimes life looks you in the eyes and says, कधी कधी जीवन आणि आयुष्य तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघतं आणि म्हणतं you are good, तू चांगला आहेस, but tonight पण आज रात्री you are catching nothing. तुला काही मिळणार नाहीये. जीवन असं आहे, कधी कधी डोळ्यात डोळे घालून बोलतं की तू आहेस खूप चांगला, पण आज रात्री तुला मिळणार काही नाहीये. And then Jesus walks मग towards Peter's येशू boat. पेत्राकडे आले, त्याच्या नावेजवळ आले. And when Jesus shows up, आणि येशू जेव्हा येतात, oh, what can we say? काय बोलायचं, निशब्द आहे, बोलती बंद आहे. Ecclesiastes 9:11 becomes more than scriptures. मग उपदेशक 9 अध्याय 11 वचन शास्त्र वचनापेक्षाही जास्त काहीतरी बनतं. It becomes a moment. एक क्षण बनून जातो जेव्हा येशू येतात. Praise God. आमेन. Jesus didn't ask Peter, येशूंनी पेत्राला असं नाही विचारलं how fast did you row? की काय रे किती पटपट वलवत होता, How strong are your arms, Peter? की काय रे तुझे हात बळकट किती आहेत दाखव, How long have you been fishing, Peter? आणि किती तास तू मासेमारी करत होता सांग. No. नाही, असं काही विचारलं नाही. Jesus doesn't come to insult you. येशू तुमचा अपमान करायला येत नाही चार चौघात. Jesus simply said, येशू सिम्पली एवढंच बोलले, Peter, पेत्रा launch out into the deep. परत तू नाव हाकार खोल, And now, आणि आता in my name cast your net. माझ्या नावात म्हणजे माझं नाव घे आणि जाळं फेक. In my name cast the net. माझ्या नावात जाळं फेक. नाव 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 येशू तारकाचे नाव आणि फेक. Because the race is not to the swift, कारण चपळ माणसांची फक्त शर्यत, battle is not to the strong, युद्ध बलवान माणसांचं डोले शोले असलेल्यांचं नाही. favor is not earned by effort, आणि अनुग्रह परिश्रम करून कमवला जात नाही. breakthrough is not triggered by talent. नवीन सुरुवात काही प्रतिभा आणि कलांमधनं मिळत नाही. Praise God. तसे तर टॅलेंटेड खोऱ्यानी भरले अख्ख्या जगात Yes. सुरुवात करून द्यायला देव लागतो. And so Peter's empty net were about to collide with God's perfect power. तर आता पेत्राचं रिकाम जाळं देवाच्या परिपूर्ण सामर्थ्याला भेटणार. Praise God. आणि मग Your emptiness is going to meet tonight with God's power. तुझा रिकामेपणा आज रात्री देवाच्या सामर्थ्याला भेटणार आहे. Yes. Are you आज ready? तयार आहेस का? Did you bring a basket with you tonight? पिशवी घेऊन आला का आज रात्री? आशीर्वाद भरायला पिशव्या तर पाहिजे ना. Because when faith goes to the market, it carries the basket. कारण म्हणे विश्वास बाजारी गेला की पिशव्या घेऊन जातो. आशीर्वाद भरायला पिशव्या पाहिजेत ना. हात छोटे ना आपले. See? And so Jesus was showing Peter तर येशूंनी पेत्राला दाखवलं that even though the race is not to the swift, जरी चपळ लोकांची शर्यत नाही nor fish to the wise, किंवा हुशार लोकांनाच कमवता येते खाता येते असं नाही, किंवा But- मासे धरता येतात असं नाही. but time and chance happens to all. वेळ काळ योगायोग सगळ्यांच्या जीवनात घडतात पेत्रा. But still, तरी Jesus was saying, Peter, I have the power. येशू पेत्राला म्हणतायत, पेत्रा हे सगळं असं जरी असलं ना, Yes. माझ्याकडे सामर्थ्य आहे ना, I can reverse it. मी सगळं उलट करीन. I can change the outcome. मी सगळा परिणाम बदलून टाकीन, निकालच बदलून टाकीन, तुझं सगळं गडबडलेलं कामकाज मी सरळ करीन. I can change the outcome from anybody who listens to me. मी आहे ना, जो कोणी माझं ऐकेल त्याच्या आयुष्याचा निकाल मी चांगला लावीन. माझं ऐकणाऱ्यांचं मी भलं करतो. Yes. And Peter said, पेत्र म्हणाला, Lord, I fished all night. प्रभू अख्खी रात्र मी मासे धरायचा But प्रयत्न still- केला, तरी At your word, तुमच्या शब्दावर, I will let down the net. हे बघा तुमच्या शब्दावर आणि गुरुदेव तुमच्या नावावर सोडलं परत जाळं. And so he threw the nets one more time. परत एकदा जाळं फेकलं And पेत्राने. suddenly, अचानक the water began to stir. पाणी असं खळखळ हलायला The लागलं net began to shake. आणि जाळं पण हलायला लागलं. The fish began to jump in मासे सगळे जाळ्यात उडी मारायला लागले like they were volunteers. की जणू काही ते व्हॉलेंटियर आहे, व्हॉलेंटरीली येत आहेत, स्वतःहून येत आहेत. We have volunteers here. आपल्याकडे कसे व्हॉलेंटियर आहे, स्वतःहून करतात, आम्ही काही देत नाही So त्यांना. the fish also became volunteers. तसं मासे व्हॉलेंटरी आले स्वतःहून. Once they were not coming, they were stubborn. बघा रात्रभर आले नाही, जिद्दी होते, हट्टी होते, आम्ही नाही जाणार म्हणाले.
But when Jesus came, येशू जेव्हा आले the stubborn ones became volunteer ones. ते जिद्दी आणि हट्टी मासे व्हॉलेंटियर बनले See? आणि म्हटले आम्ही येतो ना आम्हाला अडकायचं पेत्राच्या जाळ्यात आम्हाला अडकायचंय. So some stubborn things तर काही ज्या अशा हट्टी गोष्टी असतात which are not coming to you, ज्या तुला मिळतच नाहीये, at the voice of Jesus, येशूंच्या आवाजावर those will become volunteers for you. त्या हट्टी गोष्टी स्वतःहून तुझ्याकडे येतील आणि म्हणतील आता मला दत्तकच घ्या. Praise God. आमेन. Peter's bad time and bad chance पेत्राची वाईट वेळ आणि वाईट योग were instantly turned into good times and good सगळं chance. चांगल्या वेळेत चांगल्या योगात बदललं. Why? का? Because Jesus stepped in. येशू आत आले म्हणून फरक पडला. So God gave a divine moment to Peter. तर देवाने एक दैवी क्षण पेत्राला देऊन टाकला की तू करके देख. Praise आणि God. मग येशू सांगतायत तसं कर और फिर देख. So much fish came in his net. एवढे मासे त्याच्या जाळ्यात आले. भर दिवसा मासे नॉर्मली रात्री येतात. Last night he was a poor man. In the morning he became a rich man. रात्रीला तो गरीब आणि दरिद्री पेत्र होता, तो दिवसाला श्रीमंत झाला. हालेलुया. Just like Peter, we all face bad time and bad chance. आणि पेत्राप्रमाणे वाईट वेळ या वाईट योग आपल्या सगळ्यांच्या जीवनात येतात. Days when nothing works, असे दिवस येतात की जेव्हा काहीच होत नाही, when our efforts fail, जेव्हा आपले परिश्रम निकामी ठरतात, आपण करतो तरी काही होत नाही. we throw in net after net आपण जाळ्यावर जाळं फेकतो and we bring out empty nets. आणि काही येत नाही, एक मासा येत नाही, एक गोष्ट घडत नाही, रिकामच जाळं परत येतं. But Peter's story shows us something powerful. पण पेत्राची कथा आपल्याला एक सामर्थ्यवान धडा देते. And what is it? ते काय? When Jesus gets involved, येशू जेव्हा आपल्या कथेत गुंतात, your bad time becomes the right time. तुझी वाईट वेळ योग्य वेळेत बदलते. Your bad chance becomes a divine chance. तुझा वाईट योग एक चांगला योग बनतो. Praise God. सुवर्ण योग बनतो, सुवर्ण योग. And Peter's empty night became an overflowing morning. आणि पेत्राची रिकामी रात्र भरभराटीच्या दिवसात बदलली. Praise God. देवाला धन्यवाद. There was a woman एक स्त्री होती, who lived Ecclesiastes 9:11 उपदेशक 9:11 हे वचन तीही जगत होती. in her real life. खऱ्या जीवनात तिच्या हे सगळं घडलं. She was hardworking, faithful, मेहनत करणारी, इमानी, and honest, प्रामाणिक, but nothing seemed to go right for her. पण तिच्या जीवनात काही बरोबर होताना दिसेना. She said, no matter how much I tried, मग ती म्हटली मी प्रयत्न तर खूप केले, my time and chance always felt against me. माझी वेळच कधी बदलली नाही आणि सगळं माझ्या विरोधातच गेलं. For years she battled a sickness वर्ष तिला एक आजार होता and the doctors couldn't diagnose. आणि डॉक्टरांना ते निदानच करता येईना की हिला नेमकं झालंय काय. She spent money, तिने पैसे खर्च केले, visited doctors, डॉक्टरांकडे गेली, अनेक डॉक्टरांकडे गेली tried treatments, आणि अनेक उपचार घेऊन पाहिले, but her health only grew worse. पण तिची तब्येत सुधरेना तर तिची तब्येत अजून खालावली. She said, मग ती म्हणाली I was strong in everything else, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तशी मी दणकट होते, but I was powerless against this disease. पण हा जो आजार मला झाला ना त्याच्यात मला काही करायला होईना. My body was failing, माझं शरीर अपयश द्यायला लागलं, my mind was tired, माझं मन दमलं my heart was breaking. आणि हृदय तुटायला लागलं. That was her Ecclesiastes 9:11 moment. उपदेशक 9:11 तिचा हा क्षण The moment when strength and skill and wisdom were not enough की for जेव्हा her. ताकद, प्रतिभा, कला हे सगळं तिला पुरेसं पडे ना. But one day मग एके दिवशी she came to a prayer service ती आपल्या प्रार्थना सभेला आली. and she didn't expect much. तिने काही फारशी अपेक्षा ठेवली नव्हती की माझ्या जीवनात काही बदल होईल. She not knowing what God would do for her तिला काही पत्ता नाही की देव माझ्यासाठी काय करेल, करू शकतो. because she was tired and desperate. कारण बाई दमली होती, थकली होती, व्याकुळ होती की हा काय प्रॉब्लेम झालाय मला. And during the last prayer, आणि मग शेवटच्या प्रार्थनेमध्ये she felt something like a warm presence covering her body. त्या बहिणीला असं जाणवलं की काहीतरी अशी ऊब माझ्या अंगावर आली. It was gentle but very powerful. अगदी सौम्य पण सामर्थ्यवान ऊब. Suddenly she felt she could breathe easily. अचानक तिला जाणवलं की मला श्वास घ्यायला सोपं झालंय. The pain in her body had stopped. शरीरातल्या वेदना गेलेल्या आहेत, That heaviness was lifted off. ते ओझं गेलेलं आहे. What was happening? काय होत होतं? Jesus was stepping in her empty boat. शेवटच्या प्रार्थनेमध्ये येशू तिच्या रिकाम्या नावेत येत होते. Praise God. आमेन. Just like he did for Peter. जसं पेत्रासाठी येशूंनी केलं, So Jesus was stepping into her empty तर life. येशू तिच्या रिकाम्या जीवनात प्रवेश करत होते. त्या Even दिवशी. tonight, आज रात्री सुद्धा he is entering your empty life, your येशू empty boat. तुझ्या रिकाम्या जीवनात
प्रवेश करतायत. He is seeing your empty net येशू तुझं रिकामं जाळं पाहतायत and he tells you, आणि येशू तुला सांगतायत, I know तुला की मला माहित आहे the race is not to the swift. चपळ लोकांची शर्यत नाही बेटा. Bread is not to the wise. भाकर हुशार माणसांनाच कमवता येते असं काही नाही. Bad time and bad chance has overtaken your life. वाईट वेळ वाईट काळ तुझ्या जीवनावर आलेली आहे. But don't worry, पण काळजी नाही, I am there. मी आहे. I will fill your boat. मी तुझी नाव I भरेन, will fill your nets. मी तुझं जाळं I भरेन, will fill your life. मी तुझं जीवन भरेन, I will heal you. मी तुला बरंही करेन. And so within minutes, every symptom left of that lady. तर काही मिनिटांमध्ये ही सगळी चिन्ह त्या बहिणीच्या आयुष्यातनं She गेली. went to the doctor मग ती डॉक्टरांकडे and गेली. showed it to the doctor. डॉक्टरांना परत तिने And the दाखवलं. doctor said, you have nothing wrong with डॉक्टर your body. म्हणाले आज तुमचा रिपोर्ट खूपच चांगला आलाय, काहीच निगेटिव्ह नाहीये. What she couldn't fix, Jesus fixed. तिला जे दुरुस्त करता आलं नाही ते येशूंनी केलं. Her story is proof. तिची कथा आपल्याला पुरावा आहे. When Jesus steps in, येशू जेव्हा आत येतात time changes. वेळ बदलते. When Jesus touches you, येशू जेव्हा तुला स्पर्श करतात your chance also changes. योग बदलतो तुझा. When Jesus heals, येशू जेव्हा तुला बरं the करतात impossible becomes possible. अशक्य गोष्ट शक्य होते. Praise God. देवाला धन्यवाद. One word from Jesus tonight. येशूंकडचा एक शब्द आज रात्री Somebody is going to hear that one word. कुणाला तरी तो एक शब्द येशूंकडचा ऐकायला मिळणार It आहे will change your small world. आणि त्यातून तुझं छोटस जग बदलणार आहे. Yes. हो बदलणार आहे. येशू Your ते आलेले आहेत. small life, your small home will become heaven. तुझं ते छोटस जग, छोटस घर स्वर्ग बनणार आहे. स्वर्ग. You may have come weak here. तुम्ही इथे आज आलात तेव्हा अशक्त असाल, You will go home healed. पण जाताना आरोग्यवान होऊन जाणार आहात. You may have come poor here. तुम्ही येताना इथे गरीब आले असाल, You will go rich from इथून here. जाताना धनवान होऊन जाणार आहात. You may have come here without destiny. तुम्ही आयुष्याची दिशा न घेऊन इथे आलेले असाल, You will go with the destiny. जाताना आयुष्याला दिशा लागणार आहे. You may have come here with इथं hopelessness. तुम्ही निराश आले असाल, You will go home with hope. हाय डिप्रेशन, घरी जाताना आशा घेऊन जाणार आहात. You may No have come depression. here with sorrow. तुम्ही इथे दुःख घेऊन आले असाल, You will go home with joy. जाताना आनंदाने जाणार आहात. Praise God. देवाला You may धन्यवाद. have come here with tears, तुम्ही अश्रूंनी इथे आला असाल, but you will leave with joy. आनंदाने मात्र घरी जाल. Praise God. आमेन. हालेलुया. There is hope in God. देवात आशा आहे There is hope only in God. बेटा, फक्त देवातच आशा आहे. There is hope in the sweet name of Jesus. येशूंच्या गोड नामात आशा आहे. And tonight, आणि आज रात्री Jesus is ready to visit your boat. येशू तुमच्या नावेला भेट द्यायला तयार आहेत. He is ready to put some fish in your net, येशू तुमच्या your जाळ्यात, empty net. येशू तुमच्या रिकाम्या जाळ्यात थोडे मासे टाकायला तयार आहेत. Yes, He is ready. येशू तयार आहेत. Praise God. देवाला My धन्यवाद. Jesus is ready to multiply. माझे येशू सगळं बहुगुणित करायला तयार आहेत. Where there is nothing, He will put something. जिथे काही नाही तिथे येशू काहीतरी टाकून जाणार आहेत. He will do it for you. येशू करतील तुझ्यासाठी. You बेटा. just have to trust on तू Him. फक्त येशूंवर विश्वास ठेव. If Peter could get his miracle, why not you? पेत्राला त्याचा चमत्कार मिळाला, तुला का नाही मिळणार? Surely you will get it. नक्की तुलाही मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready तयार आहात to receive a miracle in your life? तुमच्या जीवनात चमत्कार स्वीकारायला? It may happen even now. आताही तो चमत्कार होऊ शकतो. You don't have to wait till tomorrow. उद्यापर्यंत तुम्हाला वाट पाहायची गरज नाही. It may happen now. आताही होऊ शकतो तो चमत्कार. This very moment. या क्षणाला होऊ शकतो. You may have come limping here. You will go out straight walking. तुम्ही लंगडत इथे आलेले असाल, कदाचित घरी जाताना अगदी सरळ चालत जाल. Anything can happen in one moment. काहीही घडू शकतं एका क्षणात. My Jesus requires one moment. माझ्या येशूंना एकच क्षण लागतो. One moment of your eyes, one moment of your heart, तुझ्या डोळ्यांचा एक क्षण, तुझ्या हृदयाचा एक क्षण, one cry, एक तुझा अश्रू, one tear, एक रडणं, one weeping, एक रडणं, एक अश्रू, एक क्षण, one word Jesus. एक शब्द येशू. Life and blessing will be on the way. जीवन आणि आशीर्वाद बघ मग येतातच. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. असाल तर एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा And cry out to God आणि रडून देवाचा धावा करा with your whole heart. संपूर्ण हृदयाने. Are you ready? तयार आहात? Come on, say with me. चला मग माझ्या मागून म्हणा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I need you. मला तुझी गरज आहे. This moment I need you. आता या क्षणाला मला तुझी गरज आहे. No help is really help for me. आणि मला आता कुठलीच मदत ठरली नाही. I want your help. मला तुझ्या मदतीची गरज आहे.
Jesus, येशू I am a sinner. मी पापी आहे, Please forgive me. प्लीज मला क्षमा कर, Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Come into my heart. माझ्या हृदयात ये, Come into my life. माझ्या जीवनात ये, Come into my boat माझ्या नावेत ये and change my life. आणि माझं जीवन बदल. Come, Jesus. येशू ये, Come, Jesus. येशू ये. If you don't come, जर तू आला नाही my life will be ruined. तर माझं जीवन बर्बाद होईल. See, Jesus is coming. बघा आता येशू Now येतात, Jesus is coming. आता येशू येतात. You have invited him, he is coming. तुम्ही येशूंना आमंत्रण दिलं, येशू येतात. You have invited him, he is coming. तू येशूंना आमंत्रण दिलं, आता येशू येतात. You have invited him, he is stepping in your boat. तू येशूंना आमंत्रण दिलं, येशू आता तुझ्या नावेत He is येतात. touching you right now. येशू तुला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus. नावामध्ये Leave. सोड, Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. That sickness leave in Jesus' तो name. आजार येशूच्या नावात जाऊ See, दे. it is going away. बघा तो चालला, That sickness is going बघा तो away. आजार चालला. Every sickness go प्रत्येक आजार जाऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. Every pain सगळ्या वेदना vanish in the name of Jesus. येशूच्या नावात नाही शाहू दे. Vanish in the name of Jesus. येशूच्या नावात नाही शाहू दे. Right now he is touching you. त्या वेळेला येशू तुला स्पर्श He is करतात. touching your body. येशू तुझ्या शरीराला स्पर्श He is करतात. touching your soul. येशू तुझ्या जीवाला स्पर्श करतात. That pain is leaving you. त्या वेदना तुला सोडून जातात. In Jesus' name. येशूच्या नावात Every headache डोकेदुखी vanish in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ दे. People who have migraine ज्या headaches, लोकांना मायग्रेन the डोकेदुखी आहे, Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुला स्पर्श करतात. Be healed in Jesus' येशूच्या name. नावात भराव. In Jesus' name. येशूच्या नावात. Stomach pain. पोटातल्या वेदना, People experiencing stomach त्या pain. लोकांना पोटातल्या वेदना आहेत, Lord Jesus touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that stomach pain vanish in त्या Jesus' पोटातल्या name. वेदना येशूच्या नावात जाऊ दे. People suffering with ज्या ulcers लोकांना अल्सर झालंय for a long time. बऱ्याच काळापासून, You don't know what to do. तुम्हाला कळत नाही काय That करायचं, pain is not leaving you. त्या वेदना तुला सोडत नाहीये. Right now Jesus is touching you. त्या वेळेला येशू तुला स्पर्श Be करतात. healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. That tumor ते ट्यूमर which is troubling you, जे तुला त्रास देत आहे, be gone in Jesus' name. येशूच्या नावात ते जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Come on, call, call, call. चला सर्वांनी धावा करा, करान करा. Call on the name of सर्वांनी Jesus. येशूच्या नावाचा धावा करा. That name is a miracle name. ते नाव चमत्कार करणारं नाव आहे. That name is a deliverer name. ते नाव सुटका देणारं नाव आहे. Call on his name येशूच्या नावाचा धावा करा. and he will touch you. येशू तुम्हाला स्पर्श He will करतील. heal you. येशू तुला आरोग्य देतील. Piles problem. मूळ व्याधाचा आजार, Those who are suffering from piles. ज्या लोकांना मूळ व्याध झालेला आहे, You have gone to the doctor तुम्ही several times. डॉक्टरांकडे अनेक वेळा जाऊन आलाय, But it is reappearing पण several तो मूळ times. व्याध तुला परत परत त्रास देतोय. Right now, आता वेळेला Jesus is touching you. येशू तुला स्पर्श He करतात. is healing you. येशू तुला आरोग्य देतात. Be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Arthritis. संधिवात, People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात झाला, Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर, Have mercy on them त्यांच्यावर दया कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Rheumatism. ज्या लोकांना वाताचा आजार Be आहे, healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Cancer. कॅन्सर, People suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झालाय, Lord, have mercy on them. प्रभू त्यांच्यावर दया कर, Touch them right now त्यांना आता स्पर्श कर and heal them of that cancer. आणि त्या कॅन्सर पासून त्यांना आरोग्य In दे. Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Come here. Come on top. Come on In top. the name of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या नावात. Problem in the chest. त्यांच्या छातीत असलेले Chest आजार, pain. छातीतल्या Be वेदना gone in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Touch. Touch. Yes, Lord. Every devil I Yes. bind you in the name of Jesus. Yes. Leave, you devil, Leave. in the name of Jesus. Every sickness, Yes. I curse you in the name of Jesus. You infirmity, leave in Jesus' name. Leave a pancreas. Let your power descend upon her. Receive the healing in the name of Jesus. Thank you, Lord God. Thank you, Master. Thank you, Jesus. Thank you, Jesus. There are people who cannot lift up their hands. काही लोकांना आपला हात वर The करता Lord येत नाही. Jesus is touching you now. प्रभू येशू तुम्हाला आता स्पर्श करतात. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Swelling in the body, अंगावर आलेली सूज vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. There are some here who have got lumps in the body. काही लोकांच्या अंगावर गाठी आल्यात, Lumps in the body. अंगावर गाठी आल्यात. Some are watching me live. काही मला लाईव्ह बघतायत. The Lord is speaking to you as well. प्रभू तुमच्याशी सुद्धा बोलत आहे. Receive the healing in your places. आपलं आरोग्य आपापल्या जागी स्वीकारा. In the name of Jesus. येशूच्या नावात. All those lumps vanish in त्या Jesus' सगळ्या name. गाठी येशूच्या नावात जाऊ दे. Vanish in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ दे.
It's happening now. घडत आहे आता. The Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत There is आहे. one lady with a big swollen stomach. एक बहीण इथे आली आहे. त्या बहिणीचं पोट खूप मोठं झालंय. And she's finding it a lot of trouble for her. तिला फार त्रास होतोय त्याचा. The Lord Jesus is healing you now. प्रभू येशू तुला आता बरं करताय. He is touching your stomach. येशू तुझ्या पोटाला स्पर्श करताय. He will flatten that stomach. येशू तुझ्या पोटाला सपाट करतील. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stone in the kidney. किडनी झालेले खडे Vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Eyes problem be डोळ्यांचे healed. आजार येशूंच्या नावात बरे होऊ देत. Deaf ears be opened in बहिरे Jesus' कान name. उघडू देत येशूंच्या नावात And be healed. आणि बरे होऊ देत. Be healed. बरे व्हा. I pray for the couples who need children. ज्या जोडप्यांना संतानाची गरज आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. I pray you touch these मी women. प्रार्थना करतो या स्त्रियांना स्पर्श कर. Put the child in their womb संतान त्यांच्या उदरात घाल and give a miracle baby. आणि चमत्कारिक बाळ त्यांना दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो I command you in the name तुला of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In Jesus' name. येशूंच्या नावात In जा. Jesus' name. येशूंच्या नावात जा. Every witchcraft power, चेटू करणी every demonic power, सैतानी शक्त्या leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड. Whoever has done divination on ज्या you, कोणी तुमच्यावर करणी केली आहे you are free tonight in आज Jesus' रात्री name. येशूंच्या नावात तुम्ही मोकळे होता. You are free tonight in Jesus' आज रात्री name. येशूंच्या नावात तुम्ही मोकळे Come होता. on, you also say, चला तुम्ही पण म्हणा say, devil leave me in Jesus' मला name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, devil leave me in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात मला सोड. Leave me in Jesus' सोड name. मला येशूंच्या नावात. Say, sickness leave me in मला Jesus' सगळे name. आजार मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say, witchcraft power leave me in Jesus' चेटू name. करणी येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Say, curses leave me in Jesus' शाप name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say, fear leave me in Jesus' भीती name. मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. He's leaving you. तो तुला सोडून चालला. Some people get bad dreams. काही लोकांना वाईट स्वप्न पडतात. Be free from those dreams in Jesus' त्या वाईट name. स्वप्नांपासून येशूंच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Lord, whatever they want, give it to them. प्रभू त्यांना जे काय हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them. ज्यांना 2, 3, 4 चाकी गाड्यांचा आशीर्वाद हवाय त्यांना तो दे. Give them financial breakthrough. त्यांना आर्थिक नवीन सुरुवात दे. Let relationship that is broken be you reunited once again in Jesus' name. त्यांची जी नाती तुटलेली आहे ती नाती परत एकदा येशूंच्या नावात एक कर. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen आमेन, and praise आमेन. देवाला God. धन्यवाद. Give a big clap to एक Jesus. जोरात येशूंसाठी टाळी वाजवा आता. Amen, 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 amen. आमेन आमेन.